Hello everyone. What are you doing? Worrying about your child's future? तर काळजी नका करू. फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा. Because here you get learning with the excellence, quality education, science-based activities, play-based games and interactive learning. With all these modern teaching methods and strong parent-teacher communication, then what are you waiting for? लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा. लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट, चेतनानगर, सुंदरखेड, बुलढाणा. सिटी न्यूज, वसा जनसेवेचा. केसगळती झालेल्या रुग्णाचे नखगळती होत असल्याने या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारच्या आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने केंद्र आणि राज्य सरकारच्या 9 विभागाचे तज्ज्ञ केसगळती आणि नखगळती व्यक्तींना आणि त्यांची भेट घेऊन तथ्य संकलन करणार आहेत. दिल्लीची ही टीम आज जिल्ह्यामध्ये दाखल होणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील पहुर्जिरा, कालवड, काठोरा, भोनगाव, बोंडगाव यांच्यासह शेगाव आणि नांदुरा तालुक्यातील 13 गावांमध्ये केस गळतीचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर केस गळती झालेल्या रुग्णांचे नखगळतीही होत असल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन शोध घेण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने 9 विभागांचे तज्ज्ञ या गावात पाठवण्यात येणार आहेत. या तज्ज्ञांची टीम आज जिल्ह्यामध्ये दाखल होणार आहे. यामध्ये भारतीय वैद्यकीय संशोधन परिसर, ICMR, राष्ट्रीय रोग नियंत्रण विभाग, विभागीय आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग, पाणी गुणवत्ता विभाग, जल जीवन मिशन, लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज नवी दिल्ली येथील डर्मेटोलॉजी विभागाचे वरिष्ठ अध्यापक तज्ज्ञ, अन्न सुरक्षा व मानद प्राधिकरण विभागाचे संचालक, भारतीय गहू व जव संशोधन केंद्र हरियाणा, प्लांट क्वारंटाईन विभाग आणि कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाचे तज्ज्ञ बुलढाणा जिल्ह्यात येणार आहेत. हे सर्व तज्ज्ञ केसगळती व नखगळती कुटुंबियांना, आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तींना प्रत्यक्षात भेटून तथ्य संकलन करणार आहेत, अशी माहिती केंद्रीय आयुष आरोग्य उपक्रम कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली आहे. आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये विशेष करून शेगाव, खामगाव आणि काही नांदुऱ्यातल्या 1-2 गावामध्ये जो मागच्या काळामध्ये 2.5-3 महिन्यापूर्वी केस गळतीचा प्रकार झाला होता, त्यावेळेस सुद्धा आपण तात्काळ दिल्लीवरून ICMR ची टीम त्या ठिकाणी बोलावली होती आणि त्यानंतर आयुष विभागाचे सुद्धा आयुर्वेद असेल, होमिओपॅथी, युनानी सर्व डॉक्टर लोक बोलवून त्यांच्यावर उपचार करायचा प्रयत्न केला आणि आपल्याला त्यामध्ये चांगलं यश सुद्धा मिळालं होतं. केस गळतीचे पेशंटही थांबले होते आणि ज्या लोकांचे केस गळालेले होते त्यांना नवीन केस सुद्धा चांगल्या प्रकारे आले होते. पण आता काही दिवसामध्ये त्या पेशंटमध्ये नखाचे तुकडे जाण्याचा किंवा नखावर हे होण्याचा त्या ठिकाणी काही समोर केसेस आलेले आहेत. त्याच्यासाठी सुद्धा आपण दिल्लीवरून मुंबई, पुणे सगळ्या 4-5 विभागाच्या जवळपास टीम आपण बोलावलेल्या आहेत. त्याच्यामध्ये शास्त्रज्ञ आहेत ICMR चे, त्याच्यामध्ये हेल्थचे सुद्धा डॉक्टर लोक आहेत, त्याच्यामध्ये कृषी विभागाचे अधिकारी सुद्धा आपण बोलावलेले आहेत आणि त्याच्यानंतर फूड सप्लाय डिपार्टमेंटचे सुद्धा दिल्लीवरून आणि राज्यातून त्याचे सुद्धा अधिकारी आपण या ठिकाणी बोलावलेले आहेत. ज्या FCI चे सुद्धा अधिकारी या ठिकाणी बोलावलेले आहेत. त्यांची बैठक या ठिकाणी घेतली. त्यांना सविस्तर सखोल या प्रकरणाची चौकशी करून हा जो काही लोकांना त्रास होतो तो तात्काळ आपल्याला आटोक्यात कसा आणता येईल यासाठीच्या सक्त सूचना आपण त्यांना या ठिकाणी दिलेल्या आहेत. 2 दिवस जवळपास ते आपल्या सगळ्या गावांमध्ये किंवा त्या पेशंटच्या भेटी घेऊन त्यांचे सगळे सॅम्पल वगैरे सगळे कलेक्ट करून पुन्हा याचा त्रास वाढणार नाही याच्यासाठी ते लोक या ठिकाणी आलेले आहेत. आपणा सर्वांना विनंती होते की हे काही असं घाबरून जाण्यासारखा विषय नाही आणि ही टीम सर्व अतिशय उच्च स्तरावरची ही टीम असल्यामुळं नक्कीच आपल्याला या ठिकाणी त्याच्यातून रिलीफ देण्याचा प्रयत्न सुद्धा होणार आहे आणि म्हणून आपण सर्वांनी त्यांना चांगल्या प्रकारचं सहकार्य करावं. तपासण्या वगैरे करण्यासाठी ही आपल्या सगळ्यांना आग्रहाची विनंती करतो. धन्यवाद.